नमस्कार. महाराष्ट्र मंथनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रासंबंधी व्यापक, समावेशक आणि बहुसंदर्भी माहिती हवी असेल तर आपण निश्चितपणे महाराष्ट्र मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र मंथनमध्ये आपण एक महाराष्ट्र मंडळाचा विचार करीत होतो आणि महाराष्ट्र मंडळाची जी संकल्पना आहे ती कशी एका बाजूला भाषिक आणि दुसऱ्या बाजूला अर्थात राजकीय आहे हे पाहत होतो. आपणाला आत्ता ज्याची चर्चा आपण करत आहोत ती चर्चा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची. म्हणजे तिकडे आपण कसं पोचलो की एकेकाळी म्हणजे 13व्या शतकामध्ये यादवांचं जे राज्य होतं त्या या राज्यामध्ये मराठी भाषा ही सर्व प्रकारची प्रतिष्ठित भाषा होती, म्हणजे ती राजभाषा होती. म्हणजे काय होतं की दरबारात, कारभारात, न्यायालयीन व्यवहारात, व्यापार उद्योगात सगळ्या क्षेत्रांमध्ये मराठी भाषेचा उपयोग होत होता. सत्ताधारी जे लोक होते ते मराठी भाषा बोलणारे होते आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेला धर्मभाषा आणि ज्ञानभाषा म्हणूनही एक प्रतिष्ठा त्या काळात प्राप्त झाली होती. याची 2 उदाहरणं म्हणजे अर्थात चक्रधर स्वामी आणि ज्ञानेश्वर महाराज हे आपण पाहिलं. तेव्हा आपण असंही पाहिलं की त्या काळात अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण झालं आणि मग इथली मराठ्यांची सत्ता म्हणजे भाषिक सत्ता, राजकीय सत्ता ही सगळी नष्ट झाली आणि तेव्हापासून तर 17व्या शतकापर्यंत आपल्याला सगळ्या प्रकारचं पारतंत्र्य सोसावं लागलं आणि महाराष्ट्र मंडळ विखुरलं गेलं, काही राहिलंच नाही शिल्लक. या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेगळं वळण दिलं आणि ज्या वळणामुळं अर्थात मराठ्यांच्या राजकीय सत्तेची पुनर्स्थापना झाली, भाषिक सत्तेची पुनर्स्थापना झाली आणि या गोष्टीला मी अत्यंत महत्त्व देतो. आणि जोपर्यंत धर्माचा विचार आहे तोपर्यंत मी असं म्हणू शकतो की भारतीय धर्माच्या इतिहासाच्या उत्क्रांतीमध्ये भागवत धर्माचं परिणत स्वरूप महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं, ज्याला आपण महाराष्ट्र धर्म म्हणतो. म्हणजे स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म या तिन्ही स्तरांच्यावरती 17व्या शतकामध्ये आणि नंतर अर्थात 18व्या शतकात सुद्धा ही प्रक्रिया सुरू राहिली. आपण भारतामध्ये सर्वोच्च स्थानी होतो हे मला सांगायचं होतं आणि हे सांगताना ते आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भात सांगणं मला जास्त उचित वाटलं. म्हणून मी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा उहापोह करताना आणखी एका प्रकारच्या राज्याभिषेकाचा आधार घेतला आणि तो म्हणजे अर्थात औरंगजेबाच्या राज्याभिषेकाचा आणि आणखी एका म्हणजे खरं तर 2 आणि तिकडे इंग्लंडमध्ये दुसऱ्या चार्ल्स नावाच्या राजाच्या राज्याभिषेकाचा. पण आता आणखीन काही गोष्टींच्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो या निमित्ताने. ती कोणती गोष्ट आहे की आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाचा 350व्या वर्षाचा सोहळा चालू आहे. आता याच दरम्यान 2023 या वर्षी आपल्याला दिसलं की इंग्लंडमध्ये 3ऱ्या चार्ल्सला राज्यावरती बसवण्यात आलं. म्हणजे आपण ज्याची चर्चा करत होतो ना 2ऱ्या चार्ल्सची, त्याच्यानंतर हा 3रा चार्ल्स आला पास. म्हणजे 17व्या शतकानंतर थेट आपल्याला 21व्या शतकापर्यंत थांबावं लागला हा 3रा चार्ल्स येण्यासाठी. पण हा एक योगायोग आहे. तो राज्याभिषेक आणि हा राज्याभिषेक यांचा परस्परांशी काय संबंध आहे का, काही नातं आहे का, असं आपल्याला पाहायला पाहिजे. तर हा पहिल्यांदा जेव्हा हा 2ऱ्या चार्ल्सचा राज्याभिषेक झाला असं आपण सांगितलं 17व्या शतकाच्या 6व्या दशकामध्ये, तेव्हा त्याच्या अगोदर जो राजा होता तो पहिला चार्ल्स. परंतु पहिल्या चार्ल्स नंतर लगोलग काही हा 2रा चार्ल्स गादीवरती नाही आला. खरं तर पहिल्या चार्ल्सला इंग्लंडच्या लोकांनी, इंग्लंडच्या लोकशाहीवादी लोकांनी बंड करून ठार मारलेले आहे, ज्याला राजहत्या म्हणतो आपण, रेगिसाईड ही गर्ह्य गोष्ट मानली जाते खरं तर. आणि पुष्कळ लोकांनी प्रयत्न केला इंग्लंडमधल्या लोकांना सांगण्याचा की तुम्ही समजता तशी तिला गर्हनीय मानण्याची गरज नाही, जसं मिल्टननी कविता लिहिली त्या विषयावरती. पण लोक सगळे नव्हते ऐकत आणि त्या न ऐकण्याचा परिणाम असा झाला पुढे की क्रॉमवेल नावाचा काय म्हणतात त्याला गडीवर नेता म्हणून, सेनानी म्हणून तो यात आघाडीवरती होता या सगळ्या बंडामध्ये, राजहत्येमध्ये. एक प्रकारे राजेशाही आणि लोकशाही यांच्या झगड्याचाच एक तो भाग होता असं म्हणू शकतो. आणि नंतर
त्याला संपवून जेव्हा क्रॉमवेल गादीवरती आला, प्रोटेक्टरेट ऑफ पार्लमेंट म्हणजे तो पार्लमेंटचं रक्षण करणारा ही त्याची प्रतिमा होती. त्यामुळे त्या क्रॉमवेलनी पारंपरिक पद्धतीने राज्याभिषेक करण्याचं नाकारलं. बरोबर का? पारंपरिक पद्धतीचा राज्याभिषेक म्हणजे काय असायचं तिथे, की राजाच्या हातामध्ये आपण ज्याला एक राजदंड म्हणतो, स्केप्ट्रे असं त्याला इंग्रजीमध्ये नाव आहे, तो स्केप्ट्रे हातामध्ये असायचा आणि एक त्याला ओट म्हटलं जातं, असं एक पृथ्वीच्या आकाराचा एक तयार केलेला मुद्दाम करवून घेतलेला खूप हिऱ्या माणकांनी मढलेला अशा प्रकारे हे सिंबॉलिक होतं. आणि हे जे सिंबॉलिक आहे ना, ते सांकेतिक फक्त राजसत्तेचं प्रतीक नाहीये, ते हा जो राजा आहे त्याला धर्माचं सँक्शन आहे, एक अशा प्रकारचं एक त्याच्यामध्ये फिलिंग असायचं आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचायचं. तर अशा प्रकारचा ही जी दोन चिन्ह आहेत, म्हणजे मुकुट तर असतोच, पण शिवाय तो राजदंड आणि हा ऑर्ब हात घ्यावा, धारण करावा उजव्या हातात, डाव्या हातात वगैरे वगैरे, असा त्यावेळच्या लोकांचा आग्रह होता. पण क्रॉमवेलने ते ऐकलं नाही. उलट त्यानं त्यातली हिरे माणकं काढून ते वितळवून फेकून दिलं. जस्ट इमॅजिन, म्हणजे एक पूर्णपणे लोकशाहीचं वातावरण आणण्याचा त्याचा इरादा होता, पण इतिहासाला ते मान्य नव्हतं. आणि पुढे हीच प्रक्रिया सुरू राहिली. याला अपवाद कुठे आल्यानंतर, म्हणजे हा इंग्रजांच्या इतिहासाचाच आपण विस्ताराचा भाग समजू. इंग्रज लोकांनी अमेरिकेमध्ये वसाहत केली. मग तिथल्या वसाहत करणाऱ्या इंग्रजांचं आणि इंग्लंडमधल्या इंग्रजांचं भांडण झालं. त्यांना अधिक स्वातंत्र्य पाहिजे होतं अमेरिकेतल्या त्या वसाहतीला, ते मिळत नव्हतं. मग त्या भांडणामध्ये अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध म्हणतो आपण, अमेरिका देश स्वतंत्र झाला, हे माहिती आहे आपल्याला. आणि त्यांनी पूर्णपणे ही जी राजेशाहीचे अवशेष होते ते टाकून दिले. पण या प्रक्रियेची सुरुवात क्रॉमवेलनीच अगोदर केली असं म्हणता येतं. आणि याची जाणीव भारतातल्या लोकांना आहे आणि बऱ्याच लोकांना माहित नाही. महात्मा ज्योतिराव फुले हे इंग्लंडच्या लोकशाहीपेक्षा अमेरिकेच्या लोकशाहीला अधिक महत्व द्यायचे, कारण ती शुद्ध लोकशाही आहे अमेरिकेतली. इंग्लंडच्या लोकशाहीमध्ये हिनकस अशा प्रकारे भेळ मिसळ आहे राजेशाहीची, म्हणजे त्याच्यात राजा आहे किंवा राणी म्हणजे हुसोएवर, आणि त्याचबरोबर लॉर्ड वगैरे हे सगळं जे आहे ना अवशेष, ते जोखड फेकून द्यायला इंग्लंडचे लोक तयार नाहीत, अशी टीका महात्मा फुले यांनी केली होती. पण मुद्दा असा आहे की क्रॉमवेलनी आपण राजा व्हायचं नाकारलं, पण क्रॉमवेलच्या मृत्यूनंतर परत उचल खाल्ली या राजेशाहीच्या पाठीराख्यांनी आणि त्या पहिल्या चार्ल्सच्या मुलाला म्हणजे दुसऱ्या चार्ल्सला परत गादीवरती आणलं. आणि अर्थात त्यानं ताबडतोब ही चिन्ह करून घेतली, राजचिन्ह. एका महत्वाच्या काय म्हणत त्याला दागिने वगैरे घडवणाऱ्या माणसाच्याकडनं, कलाकाराकडनं ते करून घेतली. आणि आत्ता सांगायचा मुद्दा आहे की आता परवा जेव्हा तिसऱ्या चार्ल्सचं राज्यारोहण झालं तेव्हा ही राजचिन्ह मिरवण्यात आली. म्हणजे अजूनही त्यांना धर्माचं सँक्शन लागतं, हे त्याच्यातनं पुढे आलं. असो, आपला तो मुद्दा मुख्य होता. मुख्य मुद्दा काय होता की ह्या दुसऱ्या चार्ल्सला ड्रायडनने कशा पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न केला, त्याचं उदात्तीकरण वगैरे करण्याचा प्रयत्न केला आणि त्या नादात त्याला औरंगजेबाचं सुद्धा उदात्तीकरण करावं लागलं. औरंगजेब त्याच्यानंतर 59च्या दरम्यान सत्तेवरती आला आणि त्यावेळेला इथे शिवाजी महाराजांचा स्वराज्य साधनेचे प्रयत्न जोमाने सुरू होते. एकाच वेळेला विजापूरच्या सत्तेला शह आणि त्याचबरोबर मोगलांच्या सत्तेला शह, असं ते होतं. आणि त्या काळात मग औरंगजेब तिकडे गेला का, कारण शहाजहान आजारी पडला होता आणि शहाजहानच्या 4 मुलांमध्ये सत्तेचा संघर्ष चालू होता. तर त्या संघर्षामध्ये औरंगजेब यशस्वी झाला. तर त्याचं नाटक म्हणजे औरंगजेब ड्रायडनने लिहिलेलं. पण त्या नाटकाचा ज्याला आपण हिडन अजेंडा म्हणतो, की एकीकडे औरंगजेबाला महत्व द्यायचं आणि दुसऱ्या चार्ल्सला औरंगजेबाच्या बरोबरीने प्रस्थापित करायचं आणि त्या 2 राष्ट्रांमधले संबंध चांगले कसे राहतील हे पाहायचं, हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश होता. पण हे करताना ड्रायडनने इतिहासाची खूप प्रतारणा केली. ज्या बर्नियरच्या प्रवास वर्णनावरती आधारित आहे ते नाटक असं म्हटलं जातं, त्या बर्नियरनी सांगितलेल्या अनेक गोष्टींकडे यांनी डोळे झाक केली. बर्नियरनी कधीही औरंगजेबाला नायक किंवा हिरो म्हणून पोर्ट्रेट केलं नव्हतं, ते यांनी केलं, ते ड्रायडननी केलं. आणि फक्त केलं नाही तर खूप अनैतिहासिक गोष्टी आणल्या त्यानं. म्हणजे कसं की आता हिरो म्हटल्यानंतर एक उदात्तपणा असतो, मग तो फक्त राजकीय क्षेत्रात नसतो, तो वैयक्तिक जीवनात सुद्धा असतो. तसा औरंगजेब हा उदात्त आहे
आणि काय सांगायचं तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये, आता तिथे नाटक म्हटल्यानंतर कुठेतरी प्रेम कहाणी पाहिजे वगैरे वगैरे, ही इंग्रजी नाटकांमधली जुनी परंपरा आहे. मग आता इथे काय करायचं, तर इथे त्यांनी भयंकर धुमाकूळ घातलेला आहे. त्यांनी इंदामोरा नावाची एक राणी आणली, ती काश्मीरची राणी म्हणे, आणि तिचं या मोगलांनी अपहरण केलं होतं तिथल्या राजाला वगैरे काहीतरी करून, आणि त्या राणीचं म्हणे औरंगजेबावरती प्रेम असतं, आणि शहाजहानची पण इच्छा असती, आणि तेवढ्यानीच भागत नाही म्हणून औरंगजेबाचा जो दुसरा भाऊ मुराद, त्या मुरादला पण तिचा अभिलाषी दाखवलेले, म्हणजे हा प्रेमाचा ट्रँगल झाला. आता याच्यावरती काय हसावं की रडावं, पण झालं खरं, आणि ते नाटक चाललं. आता हे चालू असताना त्याला काय दाखवायचं की यांच्यामध्ये औरंगजेब हा एकमेव अशी इंटिग्रिटी असणारा मनुष्य आहे. म्हणजे एका बाजूला तो शहाजहानशी मोगल सत्तेशी एकनिष्ठ आहे, दुसऱ्या बाजूला तो त्या राणीशी एकनिष्ठ आहे. याच्या उलट मुराद तसा नाहीये, पण पण शहाजहानला याची कल्पना नाही, नीट औरंगजेबच खरा आपला होऊ शकतो वारस वगैरे. तो काय करतो माहिती का, तो मुरादला पहिल्यांदा ब्रेक देतो. आता याच्या दारा बाजूलाच राहिला, खरं तर शहाजहानचा पाठिंबा दाराला आहे, पण यांनी सगळा इतिहास फिरवला, आणि मुराद आणि शहाजहान यांचं एक सट्टल ज्याला म्हणतो आपण ते केलं, आणि नंतर औरंगजेबाला त्यांना शह द्यावा लागला. शेवटी विजय औरंगजेबाचा झाला, आणि त्याच्यामध्ये हा मुद्दा येतोच. आपल्याला त्या प्रेम करण्याचा इंटरेस्ट नाही, फक्त तुम्हाला सांगितलंय. तर अशा पद्धतीने जॉन ड्रायडननी ह्याचं उदात्तीकरण केलं, आणि मग आपण बघितलं की औरंगजेबाच्या राज्याभिषेकाच्या वेळेला तो तिकडे दिल्ली आग्र्याला गेल्यामुळं शिवाजी महाराजांनी इथे अधिक प्रमाणात मोगल सत्तेला आव्हान दिलं होतं, आणि नंतर ती दृढमूल झाली मोगल सत्ता, माहिती आहे आपल्याला. आणि त्याच्या याच्यामध्ये पुढे शिवाजी महाराजांना स्वतः राज्याभिषेक करावासा वाटला. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे ज्या वेळेला हा जॉन ड्रायडन नाटक लिहित होता औरंगजेबाच्या राज्यारोहणाचं, कसा राज्यावरती आला, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची इकडे रायगडावरच्या अभिषेकाची तयारी चालू होती, आणि तिथे तो अभिषेक झाला. म्हणजे एक गोष्ट आता लक्षात घ्यावी आपण, की आत्ता आपल्याला 3 राज्याभिषेक पुढे येतात आपल्या. कोणते कोणते? एक दुसऱ्या चार्ल्सचा राज्याभिषेक इंग्लंडमध्ये झालेला, दुसरा कोणता औरंगजेबाचा आग्र्यामध्ये वगैरे, आणि तिसरा कोणता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्या तिघांमध्ये काय नेमका फरक आहे? साम्य तर उघड आहे की त्यामुळे तिघही राजे झाले. पण आता बघा की चार्ल्स दुसरा जो आहे, त्या चार्ल्सला एक राज्य मुळात त्याच्या वंशपरंपरेने आलेलं आहे, त्यात कुठेतरी खंड पडला क्रॉमवेलच्यामुळं किंवा लोकशाहीवादी शक्तीमुळं. म्हणजे त्याच्या त्या याला रिस्टोरेशन नाव मिळालं, की राजेशाही जी गेली होती गाळात, त्या गाळात गेलेल्या राजेशाहीचा यांनी उद्धार केला. पण ती होती त्याच्याच परंपरेची ना, त्याच्याच वंशामधली होती, त्यामुळे त्याला काही पहिल्यापासून सुरुवात नाही करायला लागली. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा कोणता आहे औरंगजेबाचा? औरंगजेबाचं सुद्धा जे राज्य आहे ते वडिलोपार्जित आहे, संघर्ष करावा लागलो तो भावांशी. म्हणजे तो सुद्धा एका अर्थाने आयत्या पिठावरती रेगा ओढणार आहे. शिवाजी महाराजांचं तसं नाही. शिवाजी महाराजांची ही पूर्णपणे नवनिर्मिती आहे, पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावरती, स्वतःच्या पुरुषार्थावरती निर्माण केलेलं हे राज्य आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे, आणि आणखीनही काही साम्यभेद बघता आले पाहिजेत. ते आपण आणखीन बघूयात, आणि महाराजांच्या राज्याभिषेकाकडे वळूयात पुढच्या भागात.